म्हणतो ना, प्रभू रामचंद्रामध्ये काय शक्ती होती हे प्रभू रामचंद्राला माहित नव्हतं, पण प्रभू रामचंद्राच्या नामात शक्ती होती. बरोबर आहे ना? प्रभू रामचंद्राच्या म्हणजे रामाच्या नावाने दगड तरले पाण्यावर, दगड तरले आणि प्रभू रामचंद्राने एवढंच खडा मात्र पाण्यामध्ये टाकला, तो बुडून गेला. म्हणजे श्रद्धेने काय होणार नाही. म्हणून अशा पद्धतीनं आता हे स्थान कुठं, आम्ही कुठं राहतो तिकडं कशा पद्धतीने महाराजांच्या स्वप्नामध्ये येऊन त्यांना दृष्टांत झाला. मग त्यांनी फोनवरती सर्च केलं फोटो. मग अशा पद्धतीनं आता 2 वर्षापासून येतोय आम्ही कार्यक्रमाला इथं, 3ऱ्या वर्षापासून. तर श्रद्धा फार महत्वाची. ते कुठलेही विधी मार्ग सांगू. जय बाबाजी भक्त शिव टिकडी हे चॅनलला तुम्ही कार्यक्रम पाहिले, सगळे विधी येतात. जय बाबाजी भक्त शिव टिकडी. तर पायाच्या नखापासून तर डोक्याच्या केसापर्यंत, आजाराबद्दल, घरातल्या सुखशांतीबद्दल, शेती व्यवसायाबद्दल, सगळ्या बाबतीमध्ये. पण श्रद्धेने ते विधी केले तर तशाच पद्धतीनं महाराज आपल्याला आपल्या गुरुचं स्मरण करून मात्र आपल्याला जे विधी मार्ग सांगतात ते तुम्ही श्रद्धेने केले तसे अनुभव येणार. आणि अनुभव आले बी ना, काय अनुभव आले आणि येतात. देव भावाचा भुकेला आहे. देवाला दुसरं आपल्याकडून काही लागत नाही. ज्याचा भाव त्याचा देव. तुम्हाला माहिती, बाजारामध्ये गेले पहिले काय लागतं? बाजारात गेले पहिले काय लागतं? का पिशवी लागते? पिशवी. भाषा समजते ना आमची? बाजाराला जायचं असलं काय लागतं? पहिलं पिशवी. आणि पैसे नसले मग कागद जमा करून आणावं लागेल ना. पैसे लागते, त्याला म्हणते भाव. बाजारात कुठली वस्तू बिना भावाची मिळत नाही. बाजारात शिरतानाच आपण म्हणतो भाव पाव, नाही तर मग व्हायचं फटाळा. बरं, मग या काळात त्या काळाला भाव विचारी, तिचारी त्याच राहिलं नसतं, बाजार उठून गेला. भाव आपल्या खिशात. भाव म्हणजे पैसा. जेवढा बाजार केला तेवढी पिशी घेता येईल. नुसती पिशी तर असले पैसे नसले मग म्हणून मात्र इथं पाहिजे भाव. आता भाव आपल्याकडे आहे, पण भाव विचारायला लागतो, द्यावा लागतो. भाव दिला तर वस्तू भाव देणाऱ्याची होती का नाही? नुसतं भावाची जायचं म्हणलं, भाव द्यावा लागतो. तसं देवाला सुद्धा भाव द्यावा लागतो. ज्याचा भाव त्याचा देव, ज्याचा देव त्याला कशाचा देव. म्हणून सगळ्या समस्या. म्हणून मात्र आपल्या जीवनामध्ये देव पाहिजे. आपल्या जीवनामध्ये देव पाहिजे, देवाची पूजा पाहिजे, श्रद्धा पाहिजे, म्हणून धर्म कार्य पाहिजे आपल्या जीवनामध्ये. आता कदाचित मात्र एवढा मोठा कार्यक्रम केला, तुमच्या कष्टातून प्रयत्नातून 2 रुपये तुम्ही खर्च केला, सगळ्याच्या मदतीतूनच का नाही? आता याचं कारण काय नेमकं? आपल्याला स्वैर्य धैर्य सगळं आहेच का नाही? आपले दुःख सांगण्याकरता तुम्ही पाहिलं ना, एकाला सांगावं मा डोकं दुखत, तुमचा स्वैरा म्हणून मा कंबर दुखत. तुमच्या स्वैराला सांगावं मावर 2 रुपये कर्ज आहे, तुमचं स्वैरा म्हणून मावर 10 रुपये कर्ज आहे. म्हणजे आपलं एक पटन सोयरे दुप्पट. देवाला जर आपल्या समस्या सांगितल्या तर निश्चित मात्र देव आपल्या समस्या आणि आपल्या जीवनातली खरी सुशांती तुम्हाला माहिती आहे ना, ही तळमळ कशा करता येईल? कष्टाला प्रयत्नाला भरभरून यश मिळावं, तुम्हाला सगळ्यांना चांगल्या पद्धतीचं शारीरिक स्वास्थ्य लाभावं, तुमच्या घरामध्ये मात्र शांती असावं, एकमतीचं एकाबद्दल प्रेम जिव्हाळा, कष्टाला प्रयत्नाला भरभरून यश, तुम्हाला कुठल्याच प्रकारचा आजार नसावा, याला म्हणते सुख शांती.